ठीक आहे. स्टार्टिंग पासून घेऊया. तर म्हणजे आता जो आपला टॉपिक आहे, प्रेझेंटेशन टॉपिक तो एंटरप्रिनरशिप आहे. त्यामुळं असं काय नव्हतं की ॲग्रिकल्चर ओरिएंटेडच घ्यायला पाहिजे किंवा असं काय कंपल्शन नव्हतं. त्यामुळं मी Lamborghini चूज केले. आता ऐकताना थोडंसं वियर्ड वाटते की एक स्पोर्ट्स कारवाली कंपनी का चूज केल्या किंवा असा टॉपिक का निवडला, जसं असं काय संबंधच येत नाही आपल्याशी. तर एक मस्त अशी हिस्ट्री आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल जो मी ग्रुपवरती शेअर केलाय, त्या व्हिडिओमध्ये चांगली हिस्ट्री त्यांची दाखवलेली आहे की का मी Lamborghini शेअर केलं. त्याच्यामागे एक रिझन आहे. कारण ज्यावेळी Lamborghini ही कंपनी स्टार्ट केली होती, त्यावेळी ती कोणती सुद्धा अशी कार मॅन्युफॅक्चरिंग किंवा स्पोर्ट्स कारवाली कंपनी नव्हती. Lamborghini ही ओरिजिनली ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. ह्याचे जे फाउंडर आहेत, जे पहिल्या स्लाइडवर आपल्याला इथं दिसतात. एक मिनिट, मी साईड. ओके. आता आपल्याला इथं पूर्णपणे स्लाइड फुल स्क्रीनमध्ये दिसते. त्याचे जे फाउंडर आहेत, फरोशिओ लॅम्बोर्गिनी म्हणून, ह्यांनी ज्यावेळी स्टार्ट केली कंपनी, त्यावेळी त्यांनी म्हणजे फार्मिंगसाठी मशिनरी बनवण्यासाठी, जे ॲग्रिकल्चर रिलेटेड मशिनरी बनवण्यासाठी ही कंपनी स्टार्ट केली होती. आणि त्यांनी सुरुवात केली ट्रॅक्टर्सपासून. मग त्यांची एक अशी हिस्ट्री आहे, की त्यांनी ट्रॅक्टर बनवायला स्टार्ट केलं होतं आणि त्यांच्याकडं फरारी गाडी होती. म्हणजे ट्रॅक्टर बनवून त्यांची कंपनी एकदम चांगली बिल्डअप झाली होती. Lamborghini ही ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणून अतिशय चांगली अशी कंपनी म्हणजे कमवत होती. मग एक तर चांगला फायदा व्हायला लागलाय. त्यानंतर सगळ्यांचं काहीतरी ड्रीम असते का नाही? आता आपला एखादा बिझनेस चांगला वर्क झाला किंवा आपण चांगले पैसे कमवायला लागलो त्यातनं, की आपली एक ड्रीम असते, की एक चांगली गाडी घ्यायची किंवा एखादा चांगला काहीतरी चांगली वस्तू घ्यायची. तसंच फर्रुशियो लॅम्बोर्गिनी यांनी काय केलं, की फरारी गाडी विकत घेतली. कारण त्या काळात फरारी गाडी म्हणजे एक लक्झरीच असं होतं आणि म्हणजे एकदम नामवंत कंपन्यांमधली एक कंपनी होती फरारी. मग त्यांना असं जाणवलं, की आता गाडीमध्ये क्लच असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो जो फरारीचा क्लच आहे, तो क्लच चांगल्या पद्धतीनं वर्क होत नव्हता. मग त्याच्यापेक्षा चांगला क्लच त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांनी काय केलं, डायरेक्ट फरारीचे जे मालक आहेत, एन्झो फरारी, ज्यांनी फरारी कंपनी स्टार्ट केली, त्यांना जाऊन ते भेटले आणि त्यांना असं सांगितलं, की तुमच्या गाडीमध्ये असा-असा प्रॉब्लेम आहे आणि चला आपण कोलॅबोरेट करूया आणि एक नवीन कंपनी स्टार्ट करूया, Lamborghini Ferrari ह्या नावानं. दोन्ही नावांना एकत्र करून आपण एक नवीन कंपनी स्टार्ट करूया, ज्याच्यातून आपण जगातल्या सगळ्यात चांगल्या स्पोर्ट्स कार मॅन्युफॅक्चर करून लोकांना प्रोव्हाईड करूया. आणि त्यावेळी त्या काळात कसं लोकांना म्हणजे आता फरारी सुद्धा एक खूप मोठ्या उच्च स्तरावरती होते ना. मग त्यांना थोडासा इगो होता. मग त्यांनी काय सांगितलं, की "तू तुझे ट्रॅक्टर बनव, मी माझ्या गाड्या बनवतो." असं त्यांनी फर्रुशियो लॅम्बोर्गिनी हे जे होते, यांना सांगितलं स्पष्टपणे, की "तू तुझे तुझे ट्रॅक्टर बनव आणि मी माझ्या गाड्या बनवतो. तू मला शिकवू नको." तर ही जी गोष्ट होती, ही त्यांना लागली. आता Lamborghini जे होते, फर्रुशियो Lamborghini यांचे जे वडील आहेत, ते स्टार्टिंगपासून शेतकरी होते. त्यांचा वायनरीचा धंदा होता. सो त्यांनी स्टार्टिंगपासून फर्रुशियो Lamborghiniला असं ट्रेन करायला बघितले, की तो सुद्धा फार्मिंगमध्ये यावा किंवा ह्या आहे त्या धंद्यामध्ये यावा, वायनरीच्या धंद्यामध्ये. पण ते त्यात नाही पडले. त्यांनी काय चूज केलं, ट्रॅक्टर चूज केलं. ट्रॅक्टर आणि मशीन्स बनवायचं. पण एवढं सगळं चांगलं करून सुद्धा म्हणजे ते फार्मरची इमेज वगैरे ते सगळं सोडून एक चांगली नामवंत कंपनी त्यांनी इस्टॅब्लिश केली. तरी सुद्धा एक असा माणूस ज्यानं एक वेगळी कंपनी स्थापना केली आहे कंपनीची, तो त्यांना असं म्हणतोय, की "गो बॅक टू युअर ट्रॅक्टर्स फार्मर." म्हणजे त्यावेळी ते खूप त्यांना लागलं, की मी एवढं सगळं चांगलं केलंय, एवढी चांगली कंपनी बिल्ड केली, एवढे चांगले ट्रॅक्टर्स मी बनवतोय लोकांसाठी. तरी पण हा मला असं म्हणतोय, की "तू तुझी ट्रॅक्टर बनव, मी माझ्या गाड्या बनवतो." मग ते त्यांना खूप हिट झालं डोक्यामध्ये. त्यांना खूप म्हणजे वाईट वाटलं त्या गोष्टीचं. आणि ज्यावेळी ते त्यांना वाईट वाटलं, त्यावेळी त्यांनी असं ठरवलं, की ते Ferrariपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीची स्पोर्ट्स कार बनवून दाखवतील. आणि मग त्यांनी 1900 इथं आपल्याला डेट दिलेले आहेत. एकच सेकंड डेट कशी जाऊया. 1963 ला Lamborghini ही कंपनी त्यांनी स्टार्ट केली आणि पहिल्यांदा त्यांनी Lamborghini GT नावाने एक जी पहिली त्यांची गाडी होती, स्पोर्ट्स गाडी म्हणजे स्पोर्ट्स कार सॉरी. तर ते त्यांनी त्यावेळी लॉन्च केली आणि ज्यावेळी लॉन्च केली, अगोदरच्या काळात कसं असायचं माहिती आहे काय, की ज्यावेळी एखाद्या अशा एकदम भारी-भारी गाड्या लॉन्च व्हायच्या, त्यावेळी त्यांचा लॉन्च इव्हेंट असायचा आणि त्या लॉन्च इव्हेंटमध्ये आत्ता कसं आपलं कृषी प्रदर्शन आहे, तसं गाड्यांचं प्रदर्शन असायचं.
आणि त्या गाड्यांच्या प्रदर्शनामध्ये सगळ्या वेगवेगळ्या कंपनीच्या नवीन नवीन गाड्या यायच्या. तिथं आता तुम्हाला एक कर्सर दिसतोय का मला सांगा हा? हॅलो, कर्सर दिसायला का स्क्रीनवरचा? हा दिसतोय. हां. आता हा जो माणूस आपल्याला दिसतोय, हा ब्लॅक गॉगल घातलेला, हे आहेत एन्झो फरारी आणि राइट साइडला जे आहेत ब्लॅक कोटमध्ये, ते आहेत फर्रुशिओ लॅम्बोर्गिनी. तर त्यावेळी काय झालं, की त्या प्रदर्शनमध्ये हे सुद्धा होते, फर्रुशिओ लॅम्बोर्गिनी सुद्धा आणि एन्झो फरारी सुद्धा होते, आपापल्या नवीन-नवीन गाड्या घेऊन. आणि एन्झो फरारी यांना जरा सुद्धा आयडिया नव्हती, की लॅम्बोर्गिनीचे जे कंपनीचे मालक आहेत, फर्रुशिओ लॅम्बोर्गिनी, ते असं काहीतरी करतील, की नवीन गाडी, स्पोर्ट्स कार त्यांनी लॉन्च करतील. आणि त्यावेळी त्या भर प्रदर्शनामध्ये लॅम्बोर्गिनीनी असं सांगितलं, की इंग्लिशमधलं वाक्य आहे मी तुम्हाला सांगतो, की "यू विल बाय अ फरारी व्हेन यू वांट टू बिकम समवन, बट यू विल बाय अ लॅम्बोर्गिनी व्हेन यू आर समवन." याचा अर्थ असा आहे, की तुम्ही फरारी त्यावेळी खरेदी खरेदी करताय, ज्यावेळी तुम्हाला काहीतरी बनायचं असते, काहीतरी मोठी व्यक्ती असं बनून दाखवायचं असते. त्यावेळी त्यासाठी तुम्ही फरारी खरेदी करताय. पण तुम्ही Lamborghini हे तेव्हाच खरेदी करताय ज्यावेळी तुम्ही स्वतः काहीतरी असताय. तुमची स्वतः समाजात काहीतरी एक वेगळी इमेज असते. एक वेगळी काहीतरी किंमत असते समाजात. त्यावेळीच तुम्ही Lamborghini खरेदी करताय. मग त्यावेळी हे जे वाक्य होतं हे फरारी म्हणजे एक काउंटर अटॅक केल्यासारखं होतं फरारीवाल्यांना. सो ही त्यांची स्टोरी आहे, बॅक स्टोरी आहे, की कसं त्यांनी फार्मिंग रिलेटेड त्यांनी मशीन्स बनवत होते, ट्रॅक्टर बनवत होते. पण एका वाक्यावरनं इथं वाक्य पण लिहिलंय बघा, "लेट मी मेक कार्स, यू स्टिक टू मेकिंग ट्रॅक्टर्स." हे एन्झो फरारी यांचं वाक्य होतं. ह्या एका वाक्यामुळं कंपनी केवढ्या म्हणजे कशा पद्धतीनं पलटली हे आपण इथं बघू शकतो. सो जर आपल्याला तिथं उद्या प्रेझेंटेशनला विचारलं, की बाबा तुम्ही लोकांनी Lamborghini सारखी कंपनीचा टॉपिक का निवडला एंटरप्रेन्योरशिपसाठी? तर तिथं सरळ-सरळ सांगायचं, त्यांची जी हिस्ट्री आता मी सांगितली, ही एकदम थोडक्यात सांगायची, की असं-असं झालं होतं. ते पहिला ट्रॅक्टर्स बनवत होते. त्यानंतर त्यांना असं क्लच क्लच सगळ्यात मेन गोष्ट आहे. क्लच हे विसरायचं नाही अजिबात सुद्धा विसरायचं नाही. त्यांना ते क्लचमध्ये असं-असं म्हणजे डिफिकल्टी आणि म्हणजे खराब क्लच असं जाणवलं. मग त्यांनी जाऊन एन्झो फरारींना सांगितलं आणि एन्झो फरारीने असं त्यांची इन्सल्ट केली होती. मग ते इन्सल्ट मनाला लावून घेऊन त्यांनी Lamborghini कंपनीची स्थापना केली. सो आत्तापर्यंत फक्त मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली, की रिझन आपला टॉपिक सिलेक्ट करायचं काय रिझन आहे. आपलं म्हणजे लास्ट टाईम हेच झालं, की आपल्याला मोस्टली लोकांना म्हणजे जसं की वैष्णवीला झालं, श्रेयाला झालं. देहात आपण चूज केलं होतं. देहात शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. मला पण माहीत नव्हता. एकदम लास्टला मला कळाला आणि त्यामध्ये कन्वे करता आलं नाही. सो सगळ्यांचंच चूक होती त्यात. माझी पण चूक होती. सो असं यावेळी नको व्हायला. दॅट्स व्हाय की मी सांगितलं आता पहिला, की टॉपिक चूज करायचं रिझन काय होतं, की Lamborghini सारख्या एक स्पोर्ट्स कार कंपनीला सुद्धा एक ॲग्रीकल्चर रिलेटेड काहीतरी बॅकग्राऊंड आणि काहीतरी हिस्ट्री आहे. दॅट्स व्हाय आपण हे टॉपिक चूज केले. कळालं का सगळ्यांना? हो. हो. काय कळालं सांग बघू स्वप्न? आता हे जे आहेत इकडे, ह्यांचं नाव काय एन्झो फरारी हा. हं, तर जे Lamborghiniचे ओनर आहेत त्यांनी ती फरारी कार घेतलेली आणि हं, त्याच्यामध्ये त्यांना क्लचचा प्रॉब्लेम दिसला. मग त्याच्यापेक्षा चांगलं क्लच हे म्हणजे ट्रॅक्टरमध्ये त्यांच्या फरारी Lamborghiniचं होतं. जे हं, ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करत होते. मग हं. ते जाऊन त्यांनी ह्याला एन्झो फरारीला सांगितलं, की एन्झो असं-असं आहे. फरारीला आपण नाही, दोघं एन्झो फरारी यांना. हां, एन्झो फरारी यांना सांगितलं, की हं, आपण दोघं मिळून कोलॅबोरेट करून एक आपण नवीन स्पोर्ट्स कार तयार करू. हं, Lamborghini फरारी असंच ना? हं. स्पोर्ट्स कार मग कंपनी. ते हां, स्पोर्ट्स कार कंपनी आपण तयार करू Lamborghini फरारी. मग हं, ते म्हटले, की लेट मी मेक्स कार, यू स्टिक टू द मेकिंग ट्रॅक्टर्स. त्या हं. बरोबर. शब्दावरून Lamborghini पूर्ण म्हणजे कंपनी उभी केली हं, फरारीनं, सॉरी हं. Lamborghiniनं. बरोबर. सगळ्यांना कळालं? हो, हो. येस, ठीक येस. आहे. आता स्टार्टिंगला ज्यावेळी Lamborghiniचे 2 स्टार्टिंग आहेत हं, एक लक्षात घ्या. Lamborghini ट्रॅक्टर म्हणून पण एकदा स्टार्ट झाली आणि ॲज अ स्पोर्ट्स कार म्हणून पण स्टार्ट झाली. ठीक आहे. म्हणजे इव्हॉल्व झाल्या थोडक्यात. 1947ला त्यांची हे स्टार्ट केलं होतं. Lamborghini कंपनी स्टार्ट केली होती. ज्याचं नाव होतं Lamborghini Trattori असं नाव होतं त्या कंपनीचं. आता इथं फोटो सुद्धा आपल्याला दिसतोय. हा जो फोटो राइट साइडला आपल्याला दिसतोय ब्लॅक एंड व्हाईटमध्ये, ही त्यांची स्टार्टिंगची कंपनी होती. जी म्हणजे ओरिजिनली ट्रॅक्टर्स बनवत होती. त्या कंपनीचं नाव स्टार्टिंगला होतं Lamborghini Trattori. म्हणजे 1948ला स्टार्ट झाली
आणि 1963 मध्ये लॅम्बोर्गिनी ऑटोमोबिली. ऑटोमोबिली म्हणजे जी स्पोर्ट्स कार बनवते ती कंपनी. अशा 2 वेगवेगळे भाग आहेत त्यांचे सुद्धा. कंपनी एकच आहे, पण त्यांनी त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग कसं इव्हॉल्व झालं ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. स्टार्टिंग करताना आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. फरोशियो लॅम्बोर्गिनीपासून. हे बघा, इथे जे लोगो दाखवले, त्या लोगो नंतर का नाही हे नाव येते इथं. तुम्हाला मी दाखवतो की कसं नाव येते. म्हणजे तिथं तुम्हाला अडचण पण यायला नको. आता हे पेज झालं का नाही इथपर्यंत तर काय आपण सांगतच नाही. आपलं इंट्रोडक्शन असते. त्यानंतर डायरेक्ट येतो लॅम्बोर्गिनीचा लोगो. इथे सांगायचं की आम्ही लॅम्बोर्गिनी ह्या टॉपिकवरती प्रेझेंटेशन देणार आहे आणि द मॅन बिहाइंड इट किंवा त्याच्या मागचा त्यांचे जे संस्थापक म्हणू किंवा तुम्हाला मराठीत काय मला माहित नाही ऍक्च्युली मराठीत कसं म्हणायचं. पण तुम्ही बघा तुम्ही काय म्हणू शकताय. द मॅन बिहाइंड इट इंग्लिशमध्ये म्हणजे सांग ना. हां. वी चूज वी वी डिसाइडेड टू मेक द प्रेझेंटेशन ऑन द कंपनी Lamborghini अँड द मॅन बिहाइंड इट Ferruccio Lamborghini. सो इथं स्लाइड चेंज करायचा लक्षात घ्या. नुसत्या ह्या स्लाइडवर तुम्ही थांबायचं नाही. इथं लगेच पुढचं बटन दाबायचं आहे की त्यानंतर राईट साईडला त्यांचं नाव येते द मॅन बिहाइंड इट Ferruccio Lamborghini. सो लेट्स गेट सम इन्फॉर्मेशन अबाउट Ferruccio Lamborghini. ठीक आहे. त्यानंतर मग त्यांची माहिती सांगायची, की ते किती साली त्यांचा जन्म झाला होता. मग ते किती साली त्यांची मृत्यू झाली. त्यांचं ऑक्युपेशन काय होतं, फाउंडर, एज्युकेशन हे सगळे. आता बॉर्न आणि डायड मला नाही वाटत, की एवढं सांगायची एवढी गरज आहे. ठीक आहे. बॉर्न सांगा चालतंय 28 एप्रिल 1916. डायड 20 फेब्रुवारी 1993. तुम्हाला कसं योग्य वाटते त्याप्रमाणे तुम्ही सांगा. जर ह्यात खूप कन्फ्युजन होत असेल, तर नाही सांगितलं तरी चालते. नुसता बॉर्न 28 एप्रिल 1916 यावेळी त्यांचा जन्म झाला एवढं जरी सांगितलं आणि पुढं ऑक्युपेशन सांगितलं तरी चालते. आणि लक्षात राहत असेल तर दोन्ही पण सांगा. नो प्रॉब्लेम. इट्स टोटली डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. त्यानंतर ऑक्युपेशन. त्यांचं ऑक्युपेशन काय होतं? मेकॅनिक, वाईन मेकर अँड एंटरप्रेन्योर. आता इथं वाटेल सगळ्यांना, की एंटरप्रेन्योर हे का घातलंय? कारण आपलं टॉपिक आहे आणि असं वेगळं वाटायला नको म्हणून एंटरप्रेन्योर घातलंय. पण, पण जर आपण Wikipediaवरती गेलो आणि Lamborghini कंपनी सर्च केली. ठीक आहे. Wikipediaवरती Lamborghini. हं. Wikipediaवरती Lamborghini सर्च केलो, की इथं येतंय Ferruccio Lamborghini फाउंडर. इथे येते का Ferruccio Lamborghini फाउंडर? त्यानंतर सॉरी 1 मिनिट हां. Wikipediaवरती Ferruccio Lamborghini असं सर्च करा. त्यांचं जे जे हे आहेत, त्यांनी स्टार्ट केलं. त्यांचं नाव टाकायचं Wikipediaवरती जाऊन. इथं ऑक्युपेशनमध्ये येतंय बघा. दिसते काय? यांचं ऑक्युपेशन मेकॅनिक, वाईन मेकर, इंडस्ट्रियलिस्ट आणि एंटरप्रेन्योर. इथं सुद्धा एंटरप्रेन्योर लिहिलेलं आहे. दॅट्स वाय मी ते इन्क्लूड केले. सो कोण ऑब्जेक्शन याच्यावरती घेऊ शकत नाही. जर कोण म्हटलं तर सरळ सरळ सांगायचं Wikipediaवरती लिहिलेलं आहे. एंटरप्रेन्योर आहेत ते सुद्धा. त्यामुळं असं अजिबात होऊ शकत नाही की हा टॉपिक वेगळा आहे आणि एंटरप्रेन्योरशी म्हणजे कुठेतरी भरकटल्यासारखं वाटतं. असं काही नाही आहे. ते सुद्धा एक एंटरप्रेन्योर आहेत चांगले. ठीक आहे. त्यानंतर परत आपण आपल्या ह्याच्याकडे येऊया. मीटिंग करत एक सेकंद. कोण आले का चेक करूया मीटिंगमध्ये आणि नाही आलं. ठीक आहे. ओके. तर ह्यांच्याबद्दल माहिती सांगायची आहे, की त्यांचं ऑक्युपेशन काय आहे? ते मेकॅनिक होते, वाईन मेकर होते आणि एंटरप्रेन्योर होते. आता वाईन मेकर का? कारण जसं की मगाशी मी सांगितलं, त्यांचे जे वडील होते, त्यांचा तो धंदा होता की वायनरीचा. त्यामुळे त्यांना वाईन मेकर म्हणजे थोडेफार काही वर्ष त्यांनी ते सुद्धा केलं असावं, स्टार्ट करायच्या अगोदर. कंपनी स्टार्ट करायच्या अगोदर वडिलांचं ऐकून त्यांनी एखाद वर्ष वाईन मेकर सुद्धा वायनरी सुद्धा चालवली असेल. त्यामुळं वाईन मेकर सुद्धा येते. मेकॅनिक कारण त्यांची जे एज्युकेशन आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून आहे. त्यामुळे त्यांना मेकॅनिक हे सुद्धा ऑक्युपेशन त्यांचं येते आणि एंटरप्रेन्योर काय माहितीच आहे आपल्या सगळ्यांना. फाउंडर कशाचे आहेत? ऑटोमोबिली Lamborghini. आता ऑटोमोबिली Lamborghini म्हणली की ही नवीन कंपनी येते, जी त्यांनी स्पोर्ट्स कारसाठी बनवली. Lamborghini ट्रॅक्टोरी हे सुद्धा इथं सांगितलं तरी पण चालते. ट्रॅक्टोरी म्हणलं की लक्षात ठेवायचं ट्रॅक्टर, ही Lamborghini ट्रॅक्टर कंपनी. दोन्ही कंपनी एकच आहेत, फक्त भाग वेगवेगळे आहेत, जसं मगाशी मी सांगितलं. आता त्यांचं जे एज्युकेशन आहे, ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम FTT इन्स्टिट्यूट इटली आहे. आता FTT काय आहे? तर इथं खाली लिहिलंय बघा. फ्रेटेली टॅडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट. हे नाव खूप अवघड आहे. कारण हे म्हणजे इटलीमधलं नाव आहे. सो तिकडची भाषा आहे. त्यामुळं नाव वाचायला खूप अवघड होतंय. त्यामुळे सरळ FTT इन्स्टिट्यूट म्हणला, की काहीही अडचण नाही. कोण ऑब्जेक्शन म्हणजे काय काउंटर सुद्धा करू शकत नाही कोण सुद्धा. त्यामुळे सरळ सांगा, की मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम FTT इन्स्टिट्यूट. जर सांगता आलं तर नाव सांगा.
मी हायली सजेस्ट करतो, की हे पूर्ण नाव सांगायची काही गरज नाहीये. एफ-टी-टी इन्स्टिट्यूट सांगितलं तरी चालते. आता त्यानंतर ज्यावेळी आपण Ferruccio Lamborghini यांच्याबद्दल माहिती सांगू, त्यानंतर नेक्स्ट स्लाईडवर आपण येतोय अबाउट त्यांची जी कंपनी होती किंवा कसं Lamborghini Tractor ही कसं स्टार्ट झाली, हे इथं दिलेलं आहे. पण हे सगळं वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही जी मी व्हिडिओ सेंड केलेला आहे ग्रुपवरती ते बघा किंवा Lamborghini Trattori असं जर तुम्ही वेबसाईटवर टाकला Chromeवरती टाकला, तर तुम्हाला कंपनीची सगळी माहिती येते. ती माहिती वाचा. ती माहिती तुमच्या शब्दात कन्व्हर्ट करा. तुम्हाला कसं कन्व्हर्ट करायला जमते लिहून काढा, मराठीत ट्रान्सलेट करा, कसं पण करा. फक्त माहिती समजून घ्या. इथं जे आहे स्लाईडकडे बघून वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला ती माहिती असणं गरजेचं आहे आणि ती माहिती त्या टाईमिंगला ही स्लाईड ओपन झाल्या तुम्हाला कळायला पाहिजे, की हां, आता मला Lamborghini Trattori या कंपनीची हिस्ट्री सांगायची आहे. मला बाकीचं काय दुसरं काय बडबडायचं नाहीये. मला फक्त ती हिस्ट्री सांगायची. सो ते तुमच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे ॲट दॅट टाईम, की हां, ही स्लाईड आली की मला हे सांगायचं. त्यामुळं पाठ करू नका किंवा ह्या स्लाईडवर काय वाचत बसतो, हे सगळं वाचत बसू नका. हे सगळी असं कंपल्सरी नाहीच आहे, की इथं जे दिलंय वर्ड टू वर्ड आपल्याला सांगा. मी प्रत्येक मीटिंगमध्ये हेच सांगतोय, की वर्ड टू वर्ड सांगायची गरज नाहीच आहे. त्यामुळं स्पेशली मंथन आणि शुभम तुम्ही जे म्हणताय, की एकदम कमी शब्दात स्लाईड तयार कर किंवा एकदम कमी शब्द टाक त्यामध्ये, वाचता यावेत असे. मी तर म्हणतो की तुम्ही स्लाईडकडे न बघता सांगायचं, जसं की मॅडम सांगितलं. स्लाईडकडे बघायचं नाही. नुसता एकदा एकदा स्लाईड मूव्ह केली, हे तुम्हाला दिसलं, हे चित्र दिसलं, की तुम्हाला काय येते ते सांगायचं. तुम्हाला फक्त भरकटायचं नाहीये. स्लाईड वेगळी दिसायला आणि तुम्हाला सांगायला दुसरं नाहीये. ट्रॅक्टरची स्लाईड आल्या Lamborghini ट्रॅक्टरची आणि तुम्ही जर त्याची ऑटोमोबिलची माहिती सांगाल, तर चुकते. पण हे स्लाईड आली आणि तुम्ही ट्रॅक्टरची माहिती सांगितलं, तर त्यांना पटणारच आहे. त्यांनी काही चेक करणार नाही, की तू जे सांगायला आहेस तेच इथे इंग्लिशमध्ये लिहिलंय काय? मग मी ट्रान्सलेट करून बघतो. सो हे डोक्यातनं काढून टाका, की अरे, मला स्लाईडमध्ये कमी शब्दच पाहिजेत, मला कमीच लाईनी पाहिजेत. असं डोक्यात ठेवलं की नाही आपल्यालाच अवघड वाटणार आहे. सो असं अजिबात डोक्यात ठेवायचं नाही, की स्लाईड छोटी असू दे, मला वाचायला सोपं पडते आणि मी पटपट वाचून दाखवतो. त्याच्यापेक्षा जास्त ते काय आहे हे समजून घ्या आणि म्हणजे तुम्हाला तिथं सांगायला बरं पडेल. मंथन स्पेशली तू लक्षात ठेव कारण उद्याचं पूर्ण प्रेझेंटेशन तुला द्यायचं आहे. मंथन आहेस काय? यस भाई, यस भाई. हां. कळायला लागलंय ना मी काय सांगालोय? कळतं या भाई, थोडं थोडं. काय कळालं नाही तरी डायरेक्ट विचार माईक ऑन करून. परत यस भाई. सांगतो मी. यस भाई. हां. नेक्स्ट हां. आता ज्यावेळी ही स्लाईड येत्या, त्यावेळी तुम्ही नुसतं एवढं सांगितलं तर चालतंय, की Lamborghini Tractor ही कंपनी 1947 ला रिकॉग्नाइज्ड इमर्जिंग मार्केट इन पोस्ट वॉर इटली डिव्होटेड ॲग्रीकल्चर इंडस्ट्री ठीक आहे. तर 1917 मध्ये त्यांना विचार आला होता, की त्यांना एक अशी कंपनी स्टार्ट करायची आहे, जी ॲग्रीकल्चर रिलेटेड काहीतरी मशीन्स बनवतील. सो त्यांनी काय चूज केलं, की मिलिटरी व्हेइकलचे जे इंजिन असतात, सो त्यांचा यूज करून ट्रॅक्टर्स बनवायचं स्टार्ट केलं. अशा पद्धतीनं. हे एवढं जरी सांगितलं या स्लाईडला तरी बास आहे. काय काय सांगायचं? 1947 ला कंपनी स्टार्ट करायचा विचार केला. कसं स्टार्ट करायचं? तर मग मिलिटरी व्हेइकलचे इंजिन त्यावेळी कसं पोस्ट वॉर वगैरे, वर्ल्ड वॉर वगैरे ते सगळं चालू होतं. सो मग ते मिलिट्रिकलचे जे व्हेइकल असतात, मिलिटरीचे जे व्हेइकल असतात, त्यांचा इंजिनचा वापर करून ट्रॅक्टर बनवायचे आणि ते आपण फार्मर्सला विकायचे. अशा पद्धतीनं ह्यांनी डिसाईड केलं. एवढं जरी या स्लाईडमध्ये सांगितलं, तरी बास आहे. बाकी काही सांगायची गरज नाही. नेक्स्ट स्लाईडला जायचं लगेच. त्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये Lamborghini ट्रॅक्टरचा हा लोगो वरती येतोय. परत पुढे घ्यायचं. पुढे घेतल्यानंतर आता इथनं स्टार्ट होते Lamborghini Trattori कंपनीची हिस्ट्री. ट्रॅक्टर बेस्ड जी कंपनी त्यांनी म्हणजे स्टार्टिंगला चालू केली, त्याची हिस्ट्री आपण इथं बघणार आहे. स्टार्टिंगला काय 1948 मध्ये त्यांनी कंपनी स्टार्ट केली. त्यावेळी इथं जो रेड कलरचा ट्रॅक्टर दिसतोय छोटासा, हे त्यांचं सगळ्यात पहिलं मॉडेल होतं ट्रॅक्टरचं. आणि ते त्यांनी 1948 मध्ये ज्यावेळी कंपनी स्टार्ट केली, त्यावेळी त्यांनी हे लॉन्च केलं होतं. त्यानंतर आता आपण बघणार आहे, की त्यांनी प्रत्येक वर्षी कशा-कशा पद्धतीनं म्हणजे इव्हॉल्व होत गेल्यात. इथं इयर्स भरपूर आहेत, भरपूर वर्ष आहेत. त्यामुळं कन्फ्यूज होऊन जायचं नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, जे अगोदरचं मॉडेल आहे, त्याच्यापेक्षा पुढचं मॉडेल चांगला. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकीचं काय लक्षात ठेवायचं नाही. कन्फ्यूज होऊन जायचं नाही अजिबात. आता इथं 1948 पासून स्टार्ट होतंय, सगळ्यात बेसिक मॉडेल. त्यानंतर काय येतंय 1951. इथं जे लिहिलंय हे वाचायची काही गरज नाही. तुम्ही जरी सांगितला 1948 मध्ये जे मॉडेल होतं ते जास्त इफेक्टिव्ह नव्हतं. त्याच्यापेक्षा चांगलं इफेक्टिव्ह मॉडेल त्यांनी 1951 मध्ये काढलं. असं जरी सांगितलं तरी सुद्धा तिथे चालतंय. फक्त घाबरून जायचं नाहीये. कॉन्फिडन्स लो करायचं नाहीये. एक लक्षात ठेवायचं, जे पुढच्या वर्षी जे येतंय ते मागच्या वर्षीपेक्षा चांगलं असतंय.
फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. 48ला साधं मॉडेल होतं, 51ला अजून जरा इम्प्रूव्ह केले. त्यानंतर कुठले येते 55. ऐक 50 की आता कुलभूषण, हां, बोल. हां, बोल. जरा हे पुन्हा घे पहिल्या ट्रॅक्टर पासून. हं. परत सांगू? हा इथून स्टार्ट कर. हा हं. ठीक आहे. आता ही हिस्ट्री आहे. Lamborghini Tractor कंपनीची हिस्ट्री आहे. हिस्ट्री सांगताना सगळ्यात म्हणजे ईझीएस्ट वे काय आहे, की कन्फ्यूज होऊन जातोय आपण, की एवढे सगळे वर्ष आहेत, मग सांगायचं कसं? काय-काय म्हणून लक्षात ठेवायचं? काहीही लक्षात ठेवलं नाही तरी पण चालतंय. फक्त एक गोष्ट एका गोष्टीवर वर्क काय करायचं, जो फोटो येतोय पुढं, त्या फोटो रिलेटेड आपल्याला सांगायचं आहे. फोटोशी फोटोपासून वेगळं काय सांगायचं नाही. इथं काय दाखवलेलं आहे, 1948 दिसते आणि एक छोटासा ट्रॅक्टर दिसतोय. आणि काय सांगायचं? आपण इथं मागच्या साईडला सांगतोयच, की 1948ला त्यांनी कंपनी स्टार्ट केली होती. सेम 1948ला त्यांचा हा ट्रॅक्टर लॉन्च झाला होता, जो की एक बेसिक मॉडेल होता. हं, इथपर्यंत क्लिअर आहे? हो. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं? नेक्स्ट बटन दाबायचं. आता इथं जे प्रत्येक ॲनिमेशन आहे, त्या प्रत्येक ॲनिमेशनला नेक्स्ट बटन दाबायला लागते, लक्षात ठेवा. त्यानंतर 1951 आलं. आता 48 नंतर 51 आलं, बरोबर? म्हणजे 48, 49, 50, 51 3 वर्षानंतर. तर 3 वर्षानंतर त्यांनी हाय तसं काय राहणार नाहीत. त्याच्यापेक्षा काहीतरी बेटरच लॉन्च करणार. त्यामुळं एवढं लक्षात ठेवायचं. आता 48 नंतर 51 आलं ना, मग काहीतरी बेटर असणार. काय बेटर? काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा, की ठीक आहे, एकदम बेसिक मॉडेल होतं. आता इथं काय आहे ॲक्चुअली, पेट्रोलियम फ्युल्ड 3500 सीसी इनलाईन 6 सिलेंडर मॉरिस युनिट हे त्यांनी ह्या ट्रॅक्टरमध्ये वापरलं होतं. आता हे तिथं सांगायला जमणार आहे का आपल्याला? मला सुद्धा जमणार नाही, मी तर म्हणतो. मग सिंपलमध्ये काय सांगायचं? हे एकदम बेसिक मॉडेल होतं. ह्याच्यापेक्षा एकदम इफेक्टिव्ह मॉडेल त्यांनी 1951 मध्ये लॉन्च केलं. त्यानंतर परत नेक्स्ट दाबायचं. आता इथं काय येतंय 1955. आता इथं दिसतंय काय, की हा जो त्याचं जे चाकं आहेत, ती रणगाड्यासारखी दिसतात. ह्याला म्हणतात क्रॉलर. ठीक आहे. मग 1955 मध्ये काय केलं त्यांनी क्रॉलर ट्रॅक्टर लॉन्च केला. एकदम सिंपलमध्ये. पहिला काय होतं? एकदम बेसिक ट्रॅक्टर, त्यानंतर इफेक्टिव्ह ट्रॅक्टर, त्यानंतर क्रॉलर ट्रॅक्टर. एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की चित्र काय येतंय आणि आपल्याला सांगायचं काय. तिथं 1 सेकंद वेळ घेतला तरी चालतोय, की फोटो बघितला तरी चालतोय. पण हे सगळं वाचत बसायचं नाही. Lamborghini launches its first crawler, the DL25C असं सांगत बसला का नाही, लोकं बोर होतात आणि लोकांपेक्षा जास्त बोर मॅडम होतात. आणि तिथेच आपलं प्रेझेंटेशन पडते. त्यापेक्षा सिंपल फोटो बघायचा आणि फोटोबद्दल सांगायचं. एकदम सिंपल करून टाकायचं. आणि हे तिथं ऑन द स्पॉट करायचं नाही. त्याची तयारी आदल्या दिवशी करायची. म्हणजे आज किंवा उद्या सकाळी करायची, की कुठल्या फोटोला मला काय सांगायचं आहे. आता 1955ला त्यांनी क्रॉलर ट्रॅक्टर लॉन्च केला होता. त्यानंतर काय येतंय 1956 इथं काय दिसतंय? इथं काहीतरी बिल्डिंग टाइप दिसते. बिल्डिंग टाइप म्हणजे काय? नवीन फॅक्टरी त्यांनी चालू केली. इनॉग्रेशन ऑफ अ न्यू फॅक्टरी. 1956 बिल्डिंग दिसली की सरळ सांगायचं की त्यांनी नवीन फॅक्टरी चालू केली. फॅक्टरी म्हणजे कंपनी चालू केली नाही. जी त्यांची जुनी फॅक्टरी होती त्यालाच त्यांनी एक वेगळ्या ठिकाणी नवीन त्यांची ब्रांच चालू केली. असं सुद्धा सांगितलं तरी पण चालते. बिल्डिंग दिसली की लगेच सांगायचं की नवीन फॅक्टरी दुसऱ्या ठिकाणी चालू केली. त्यानंतर काय येतंय 1962 आता इथं काय दिसतंय शेतात काहीतरी ट्रॅक्टर काहीतरी काम करायला दिसते. इथं काय आहे Lamborghini introduced a series of four wheel drive tractors with air cooled engines. आता इथं एक लक्षात ठेवा. आता हे फोटोमध्ये काय दिसतंय? आता हे शेतकरी काय शेतात काम करायला उन्हात आहे. उन्हात काय होतंय इंजिन गरम होतंय. मग इंजिन गरम होतंय म्हणून त्यांनी काय केलं एअर कूल्ड इंजिन बनवलं. सिंपल हे उन्हात ट्रॅक्टर काम करायला असं दिसलं, की तुमच्या डोक्यात कूलिंगचा विषय आला पाहिजे लगेच, की हां, उन्हात ट्रॅक्टर आहे ना, मग त्यांनी ह्याच्यावर सोल्युशन म्हणून एअर कूल्ड इंजिन त्यांनी लॉन्च केलं. मग ते कुठलं इंजिन होतं? त्या इंजिनच्या सीरीजचं नाव काय होतं? ते काही सांगायची गरज नाही. फक्त इयर सांगायचं की 1962 एअर कूल्ड इंजिन्स. समजतंय का? हो हो सर. हो. हां. सर म्हणू नका रे. सर आहे तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट 1968 आता इथं काय आहे? द हाय पॉवर R48 मॉडेल्स जॉइन द रेंज. आता इथं काय दिसतंय आपल्याला, आता जे मागच्या साईडला होतं 1962 मध्ये एअर कूल्ड वालं, हे एक छोटा ट्रॅक्टर दिसतोय. एकदम सिंपल ट्रॅक्टर दिसतोय. पण हे ट्रॅक्टर बघायला कसं दिसतोय बघा. एकदम असं भरदस्त आणि एकदम असं म्हणजे असं वाटतं की एकदम हाय पॉवर ट्रॅक्टर आहे. मग ह्यो ट्रॅक्टर दिसला की लगेच सांगायचं की हां, हाय पॉवर ट्रॅक्टर त्यांनी लॉन्च केले 1968 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर येते नेक्स्ट 1980 विथ प्रोडक्शन ऑफ सेल्स व्हॉल्यूम ऑफ अराउंड 10,000 युनिट्स Lamborghini ट्रॅक्टर इज नाऊ थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर इन इटली. आता 1980 मध्ये त्यांचे 10,000 युनिट त्यांनी विकले. त्यामुळं थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ ट्रॅक्टर मेकिंग कंपनी इन इटली त्यांनी बनले होते. कधी? 1980 ला.
आता इथं लक्षात ठेवायला तुम्हाला कसं सोपं पडते बघा. ही एक जी हिस्ट्रीमधली स्लाइड आहे, ती तुम्हाला मला वाटते की पाठ किंवा लक्षात ठेवायला लागेल, की हा ट्रॅक्टर दिसला की आपल्याला काय सांगायचं आहे 10,000 युनिट. ते तेवढं फक्त लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला, की 10,000 युनिट्स तेवढं त्यांनी 1918 मध्ये विकले होते आणि त्यामुळे त्यांनी थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर बनले होते इटलीमधले ट्रॅक्टरचे ज्या कंपनी त्यातले. त्यानंतर येते 1983. New range of machine is born with highly innovative technology and modular water cooled engines. मगाशी आपण 62 मध्ये एअर कूल्ड बघितलं. त्यानंतर एकदम हाय पॉवर वाले ट्रॅक्टर आले. आता हाय पॉवर वाले ट्रॅक्टर आले की त्याला एअर कूल्ड इंजिन काम करणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, हाय पॉवर ट्रॅक्टर तर राहायचा. हा दिसताना मोठा ट्रॅक्टर दिसतो एकदम एकदम असा भरदस्त आणि असा सुद्धा मोठा ट्रॅक्टर दिसतोय. पण ह्या जे टेक्नॉलॉजी वापरल्या ती त्याला एअर कूल्ड इंजिन त्यात वर्क होणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, वॉटर कूल्ड इंजिन तयार केले. त्यामुळं आता 10,000 युनिट संपलं. 10,000 युनिटवाली स्लाईड संपली. लगेच लक्षात ठेवायचं की त्यांनी काय केलं, नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि त्यासाठी वॉटर कूल्ड इंजिन आणलं 1983 मध्ये. आता प्रत्येक स्लाईडवर जे इयरचे नंबर आहेत ते तर तुम्हाला वाचायचेच आहेत. वाचले की फोटो बघायचा कशाचा आहे आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करायला स्टार्ट करायचं आहे. एकदा का तुम्ही इयर बघितला 1983, इयर तर काय तुम्ही एकदा बघितल्यानंतर विसरत नाही. म्हणजे ज्यावेळी प्रेझेंटेशन देत असाल, आता ही अशी स्लाईड ओपन झाली की तर एकदा 1980 वाचलं की तुम्ही काय लगेच विसरणार नाही. ॲटलीस्ट 1-2 मिनिटं तरी तुमच्या लक्षात राहील की हां 1980. 1980 नंतर चित्र बघायचं काय आहे, चित्रावरनं लक्षात ठेवायचं की आपल्याला काय सांगायचं आहे. 1983चं झालं वॉटर कूल्ड इंजिन्स. त्यानंतर येते 1993 द रनर रेंज ऑफ मिनी ट्रॅक्टर्स फॉर स्मॉल स्केल. आता वॉटर कूल्ड झालं, मोठे-मोठे ट्रॅक्टर्स लॉन्च झाले, एअर कूल्ड झालं, सगळं झालं. 10,000 युनिट पण त्यांनी विकले. थर्ड लार्जेस्ट कंपनी पण झाली. आता काय करायला पाहिजे? तर 1993 मध्ये छोटे-छोटे ट्रॅक्टर्स यायला चालू झाले. आता इथे दिसते या फोटोमध्ये एवढं क्लिअरली दिसेना, मला दुसरा फोटो मिळाला नाही. बट स्मॉल ट्रॅक्टरचा त्यांचा हाच एक चांगला फोटो आहे वेबसाईटवरती. इथे एक माणूस आहे जो छोटा ट्रॅक्टर चालवायला लागलाय. बाकीच्या ट्रॅक्टरच्या मानाने बघायला गेलं तर हा एकदम छोटा ट्रॅक्टर आहे. मग हे फोटो दिसल्या लगेच सांगायचं की त्यांनी छोटे ट्रॅक्टर्स लॉन्च केले. कधी? 1993 मध्ये. आणि लगेच नेक्स्ट स्लाइडकडे जायचं. आता इथं काय दिसतंय, की 2010 दिसतंय आणि जे क्रॉलर ट्रॅक्टर आपण बघितलं होतं मागाशी, सेम त्यासारखंच काहीतरी दिसतंय पण जरासं ॲडव्हान्स वाटालंय. मग ह्याच्यावरनं काय सांगायचं? 2010 मध्ये Lamborghini ट्रॅक्टोरी कंपनीनं नवीन Lamborghini क्रॉलर्सची सीरीज काढली किंवा नवीन Lamborghini क्रॉलर लॉन्च केलं. कारण Lamborghini क्रॉलर लॉन्च करून भरपूर वर्ष झाली. 1955 ला जवळपास 55 आणि ते किती 45 आणि हे वरचे 10 जवळपास अजून 55 वर्ष झाली. तरी पण दुसरं कुठलं क्रॉलर लॉन्च झालं नव्हतं. म्हणून त्यांनी नवीन क्रॉलर लॉन्च केली. 2010 मध्ये. इथं फोटोमध्ये दिसतंय आपल्याला क्रॉलर. फक्त हे जरा नवीन दिसतंय. म्हणून सांगायचं की नवीन क्रॉलर लॉन्च केला. त्यानंतर येते लास्ट 2030 नायट्रो इज बॉर्न. आता नायट्रो ही त्यांची सगळ्यात मोस्ट विकली जाणारी आणि मोस्ट पॉवरफुल ट्रॅक्टरची सीरीज आहे नायट्रो. तर इथं आपल्याला दिसते सगळ्यात मोठा ट्रॅक्टर आत्तापर्यंतचा Lamborghiniचा. त्यामुळं नायट्रो 2013 मध्ये नायट्रो नावाची सगळ्यात मोस्ट इफेक्टिव्ह ट्रॅक्टर त्यांनी लॉन्च केलं. इथंपर्यंत सांगायला. आता हिस्ट्रीमध्ये कोणाला काय अडचण आहे काय सांगा? नाही नाही. कुलभूषण, बोल. आता हे मोस्ट इफेक्टिव्ह आणि अजून काय म्हटलंस तू, जास्त विकणारी नाही? सगळ्यात जास्त त्यांची विकली जाणारी आहे. मोस्ट म्हणजे जास्त पॉवरवाली आहे. सगळ्यात हाय पॉवरवाली आहे. मोस्ट इफेक्टिव्ह काही म्हणलं चालते. फक्त एक लक्षात ठेवायचं सगळ्यात भारी Lamborghiniचा ट्रॅक्टर म्हणजे हा ओके. 2013 ला आलेला नायट्रो. ओके. हम्म. अजून काय डाऊट आहे कुणाला? 13. नाही नाही. नाही ना? मंथन, शुभम, मंथन, शुभम तुम्हाला काय डाऊट आहे? कॅप्चर चांगली रेज द हँड. बोल की रे. ओके भाई ओके. काय डाऊट नाही आहे ना? नो भाई. ओके ठीक आहे. हां. आता हिस्ट्री कंप्लीट झाली. त्यानंतर येते Lamborghini ट्रॅक्टरी एंडिंग. आता इथं त्यांची त्या Lamborghini ट्रॅक्टरी बद्दलची माहिती संपत्या. ठीक आहे. आता परत जेव्हा हा लोगो येतो की नाही, त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ट्रॅक्टरीवाली कंपनीची माहिती संपली. इथून काय स्टार्ट करायचं आहे? 1963. आता सांगायचे तुम्हाला Lamborghini आणि Ferrari यांच्यामधला जो वादविवाद किंवा कॉन्ट्रोव्हर्सी आपण म्हणू, हे आता इथं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे.
इथं सगळ्यात मेन पॉइंट येतोय आपल्या ह्याचा प्रेझेंटेशनचा, की आपल्याला काय सांगायचं आहे, कशा पद्धतीने सांगायचं आहे आणि का आपण ह्यो टॉपिक निवडला. इथे मेन पॉइंट होते. हा पॉइंट ज्याला पण एक्सप्लेन करायला येईल, त्यानं न घाबरता एकदम कॉन्फिडन्समध्ये आणि एकदम चांगल्या पद्धतीने हा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. मंथन, तुला सुद्धा हेच सेम. तू जर ह्या पॉइंटपर्यंत आलास, इथून पुढे तुला घे म्हणली किंवा तुला जर म्हणलं, की पूर्ण एक्सप्लेन कर प्रेझेंटेशन, तर इथपर्यंत जर तुझं नाही झालं प्रेझेंटेशन चांगलं, तर इथून पुढचं प्रेझेंटेशन एकदम इफेक्टिव्ह द्यायचं. आणि सिंपल आहे. इथून पुढचं तर एकदम सोपं आहे. ह्याच्या अगोदर एकदम किचकट होतं, की त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांनी कधी-कधी काय-काय लॉन्च केलं, त्याचं एकदम किचकट आहे. पण ह्याच्यानंतरचं जे आहे ते 1 सेकंड एकच मिनिटं गाईज. ॲक्चुअली सगळेजण आहात काय? ऐकू येते मी काय बोलालोय? हॅलो, हॅलो, हॅलो. येस येस येस. आहेत ना सगळी? आहेत. हो. ओके, ओके. सॉरी माझ्याकडची लाईट गेली त्यामुळं वायफाय डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे. आता आपण कंटिन्यू करूया परत. आता इथं पण आपण हिस्ट्रीपर्यंत आलो. हिस्ट्री नंतर हा लोगो येतोय. लोगो आली की ट्रॅक्टोरी कंपनी संपली. त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे ॲक्चुअल त्याची जी त्यांची जी कॉन्ट्रोव्हर्सी होती ती सांगायची आहे. ती काय आहे 1963ला कुलभूषण त्यांनी भाई स्लाइड दिसेना भाई. स्लाइड दिसेल. हां. दिसतंय का? एक नाही. सॉरी एक मिनिट. एकच सेकंड. हां, आता दिसतंय का? नाही अजून. ओके, दिसायला लागले. आता आलं. हां, ठीक. ओके. ठीक आहे. आता आपण कुठपर्यंत आलतो? हां, Lamborghini ट्रॅक्टोरी कंपनी संपली. त्यानंतर आपल्याला त्यांची कॉन्ट्रोव्हर्सी सांगायची आहे. 1963 ह्या काळामध्ये Lamborghini ऑटोमोबिली किंवा डायरेक्ट Lamborghini स्पोर्ट्स कार कंपनी स्टार्ट झाली. मग इथं सांगताना कसं सांगायचं? इथं नुसतं काय दिसतंय 1963 दिसतंय आणि Lamborghiniचं लोगो दिसतंय. सांगताना काय सांगायचं? की 1963 मध्ये Lamborghini स्पोर्ट्स कार कंपनी लॉन्च झाली. पण ती का लॉन्च झाली? असं सांगायचं डायरेक्टली, की का लॉन्च झाली आणि का लॉन्च झाली हे पुढच्या स्लाइडमध्ये आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिलेलं आहे, की 1963 फाउंडेड बाय फरोशी लॅम्बोर्गिनी. 1963 ऑटोमोबाईल लॅम्बोर्गिनी इज बेस्ड ऑन हे समथिंग काहीतरी इथं नाव लिहिलेलं आहे. हे काय वाचायची गरज नाही, काय नाही. इथे सांगायचं, की इथं पण सेम सांगितलं चालते, की इथं जे मागं आहे हे नुसतं त्यांना दाखवण्यासाठी आहे, की 1963 लोगो. त्यानंतर लगेच पुढचं बटन दाबायचं आणि इथं म्हणायचं या स्लाइडला, की 1963 मध्ये Lamborghini स्पोर्ट्स कार कंपनी ही लॉन्च झाली आणि ती का झाली? तर त्याची एक खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे किंवा खूप इंटरेस्टिंग एक किस्सा आहे. तर 1963 मध्ये फरोशिओ लॅम्बोर्गिनी अ सक्सेसफुल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर. आता 1963 पर्यंत ज्यावेळी त्यांनी 48 ला कंपनी चालू केली, 48 टू 63 या काळामध्ये एक चांगलं ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर त्यांनी बनले होते. कोण? फरोशिओ लॅम्बोर्गिनी. आणि इज अनहॅपी विथ हिज फरारी. म्हणजे त्यांच्याकडे फरारी होती, बरोबर. अनहॅपी विथ हिज फरारी म्हणजे त्यांच्याकडे फरारी गाडी होती आणि फरारी गाडीबद्दल त्यांनी अनहॅपी होते, म्हणजे सॅटिस्फाईड नव्हते. का नव्हते? कारण ही थिंक्स द कार्स क्लच ब्रेक्स टू इझिली. म्हणजे कारचा जो क्लच आहे तो खूप लवकर तुटतोय. त्या काळात एवढी चांगली टेक्नॉलॉजी नव्हती जी आता आहे तशा पद्धतीची. त्यामुळे त्या काळात कसे व्हायचे, क्लच जे आहेत ते तुटायचे, मग त्यानंतर ते बदलायला लागायचे. मग त्यावेळेची जी फरारी गाडी Lamborghini यांच्याकडे होती, त्याचा क्लच जो होता, तो लगेच तुटते. म्हणजे एकदम इझिली तुटायला लागला. आणि ही ड्राइव्ह टू द नेबरिंग विलेज ऑफ Maranello अँड नॉक्स ऑन द डोअर ऑफ नन अदर दॅन एन्झो फरारी. म्हणजे त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांना हे नोटीस झालं, की या गाडीचा क्लच लगेच तुटतोय, त्यांनी डायरेक्ट गाडीचा जो मालक आहे त्याच्या घरी पोहोचले. त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला काय सांगितले, की असा-असा बाबा प्रॉब्लेम आहे तुझ्या गाडीमध्ये. मग माझ्याकडे जे ट्रॅक्टर मी मॅन्युफॅक्चर करतोय, त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगले क्लच आहेत. तर त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा इगो नव्हता. त्यांनी एक चांगल्या वेने त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करण्यासाठी गेले होते. फरारी ही ओरिजिनली म्हणजे स्टार्टिंगपासूनच एक स्पोर्ट्स कार किंवा कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत राहिल्या. त्यामुळे एक नामवंत कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती आणि Lamborghini ही नामवंत ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. मग एन्झो एन्झो फरारी
त्यांच्याकडं ज्यावेळी फरोशी लॅम्बोर्गिनी पोहोचले, त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात विचार काय आला, की जर मी माझी टेक्नॉलॉजी आणि ह्यांच्या गाड्या यांचं जर मिश्रण केलं किंवा हे जर मिक्सअप केलं, कोलॅबोरेट केलं, तर एक चांगली स्पोर्ट्स कार त्यांनी लॉन्च करू शकतात आणि एक नवीन कंपनी त्यांनी चालू करू शकतात, ज्याचं नाव असेल लॅम्बोर्गिनी फरारी असं नाव असू शकते. पण एन्झो फरारींना ते पटलं नाही. त्यांना काय वाटलं, की "अरे, ह्यो मला काय शिकवणार आहे? हे तर ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर आहे आणि ह्यो मला शिकवतोय." त्यामुळे त्यांनी सरळ त्याला म्हटलं, की "लेट मी मेक कार्स, यू स्टिक टू मेकिंग ट्रॅक्टर्स अँड गो बॅक टू युअर ट्रॅक्टर्स फार्मर." त्यांनी त्याला म्हटलं, की "गो बॅक टू युअर ट्रॅक्टर्स फार्मर." म्हणजे थोडक्यात, "शेतकरी, तू तुझ्या ट्रॅक्टरपाशी जा. मी माझ्या स्पोर्ट्स कार बनवतो. म्हणजे तू मला शहाणपण शिकवू नको." अशा शब्दात. आता हे असे वर्ड तिथं वापरायचे नाहीत. तिथे जे इंग्लिशमधलं आहे हे वापरा. जरासं चांगलं वाटेल. लेट मी मेक कार्स अँड यू स्टिक टू मेकिंग ट्रॅक्टर्स वगैरे हे एन्झो फरारींचं वाक्य होतं. मग ते त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी ठरवलं, की आता बाबा मी काहीतरी वेगळं करणार. आणि त्याच वर्षी त्यांनी 1963ला हे केलं. नवीन कंपनी स्टार्ट केली Lamborghini ऑटोमोबिली. ज्या वर्षी त्यांच्याबरोबर ही घटना घडली होती 1963ला. त्यानंतर काय सगळ्यात पहिली गाडी त्यांनी लॉन्च केली जी होती Lamborghini GT. आता जी Lamborghini GT ही जी गाडी होती ती त्यांची सगळ्यात पहिली गाडी होती. जसं की आपल्या स्क्रीनवरती हा व्हिडिओ आता एक लक्षात घ्या. ही स्लाईड झाली की तुम्ही सांगितला की असं-असं झालं होतं आणि त्यांनी 1963ला नवीन कंपनी स्टार्ट केली. त्यानंतर आता स्टार्ट केली म्हटल्यानंतर त्यांचं काहीतरी पहिली गाडी आली असेल ना, मग लगेच पुढच्या स्लाईडला यायचं आणि इथं डायरेक्ट ऑटोमॅटिक व्हिडिओ चालू होते. ते तुम्हाला एक्सप्लेन करायला चालू करायचं. तुम्हाला व्हिडिओकडे अजिबात बघायचं नाही. व्हिडिओ वाटलास तर घरी बघा, वाटलंस तर काय व्हिडिओ आहे, तिथं बघायचं नाही व्हिडिओमध्ये काय आहे. इथं आपल्याला एक्सप्लेन करायचं की व्हिडिओमध्ये काय आहे. ही जी गाडी स्क्रीनवरती दिसत्या, ही त्यांची पहिली गाडी होती Lamborghini GT नावाची आणि ज्यावेळी ही त्यांनी लॉन्च केले जसं की मी मगाशी सांगितलं इव्हेंट होता आणि इव्हेंटमध्ये त्यांनी म्हणले, की "यू विल बाय अ Ferrari व्हेन यू वॉन्ट टू बी समवन, बट यू विल बाय अ Lamborghini व्हेन यू आर समवन." तर ही जी पहिली गाडी होती, ही ज्यावेळी त्यांनी लॉन्च केली, त्यावेळी बोललेले हे त्यांचे वाक्य आहेत Ferruccio Lamborghiniचे, की तुम्ही काहीतरी बनण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही फरारी घेताय, की तुमच्याकडे किती पैसा आहे. पण तुमच्याकडे ज्यावेळी खरोखरमध्ये खूप अफाट पैसा असेल, त्याच वेळी तुम्ही Lamborghini येऊन बाय करताय किंवा Lamborghini विकत घेताय. हे इथं त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि हे त्यांनी त्यावेळी एक्झिबिशनमध्ये बोललं आणि त्यानंतर ही त्यांची सगळ्यात पहिली गाडी लॉन्च केली Lamborghini GT. आता ह्या स्लाईडवरती Lamborghini GT सोडलं तर दुसरा एकही शब्द नाही आहे. हे जे खाली ऐकून दिसतंय ते काय लोगो आहे, वॉटरमार्क आहे. त्याकडे बघायचं नाही. Lamborghini GT सोडलं तर बाकीचं काही लिहिलं नाही. त्यामुळे ही स्लाईड आली, की तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की त्या इव्हेंटबद्दल जे मी सांगितलं आत्ता, की त्यांनी असं बोललं होतं, की आता जे काय सांगितलं ते, की "यू विल बाय अ Ferrari व्हेन यू आर समवन, यू विल बाय अ Lamborghini यू वॉन्ट टू बी समवन." असं हे सगळं जे सांगितलं मी आत्ता, उलटं सांगितलं मी आत्ता. परत आणि आलं ना लक्षात मला फक्त जे सांगायचं आहे ते? होय, होय. आले, आले. ती हां, मला अनेकदा सांग बाई. हां, हे बघ आता ही स्लाईड ओपन झाली की नाही, जी मागची स्लाईड होती. हां, इथं तू सांगणार, की असं-असं झालं होतं. एन्झो फरारी यांनी अपमान केला आणि बोरुसिया लॅम्बोर्गिनीनी काय ठरवलं, की नवीन कंपनी मी स्टार्ट करणार. आता स्टार्ट केल्यानंतर त्यांची पहिली गाडी जी लॉन्च झाली त्याच्याबद्दल तर माहिती दिलीच पाहिजे. कारण खूप इंटरेस्टिंग होतं, की त्यांनी काय लॉन्च करणार. आता त्यांनी ठरवलंय, की गाडी तर बनवायची, पण फरारीसारख्या कंपनीला बीट कसं करायचं? मग त्यांनी बनवली Lamborghini GT. जीटीचा जर फुल फॉर्म विचारला तर सांगायचं ग्रँड टुरिझमो. ग्रँड म्हणायचं नाही. ग्रॅन GRAN टुरिझमो असं त्याचं फुल फॉर्म आहे. डी नाही आहे त्या पहिल्या शब्दामध्ये. ग्रँड टुरिझमो ही त्यांची फर्स्ट Lamborghiniची स्पोर्ट्स कार होती हां. ह्याच्या अगोदर त्यांनी एक ट्रॅक्टर बनवले होते. पण ही त्यांची सगळ्यात पहिली स्पोर्ट्स कार आणि पहिली गाडी होती. जी कार टाइप आपण म्हणू शकतो. जी गाडी होती ॲक्चुअलमध्ये. ट्रॅक्टर नव्हता हा. तर त्यांनी ही लॉन्च केली आणि जसं की मी मगाशी सांगितलं, की त्या काळात जसं आता कृषी प्रदर्शन भरते, तसं गाड्यांचं प्रदर्शन भरायचं, की यावर्षी कुठल्या-कुठल्या नामवंत कंपन्यांनी कुठल्या-कुठल्या नवीन-नवीन गाड्या लॉन्च केल्या. त्यावेळी त्या एक्झिबिशनमध्ये एन्झो फरारी होते. कारण एन्झो फरारी जी कंपनी होती, ती प्रत्येक वर्षी कुठली ना कुठली नवीन गाडी लॉन्च करणार. म्हणजे अशी गाडी लॉन्च करणार, की आता वेगवेगळ्या कंपन्या यायच्या ना तिथं. बाकी सगळ्या कंपन्या त्यांनी बीट करत होते. म्हणजे हरवत होते त्या एक्झिबिशनमध्ये. आणि सगळेजण घाबरत होते, की अरे ह्या वर्षी कुठली गाडी लॉन्च होणार फरारीची? ह्या एक्झिबिशनमध्ये फरारीची कुठली नवीन गाडी येणार? हे सगळ्या लोकांच्या डोक्यात असायचं. पण Lamborghini बद्दल कुणालाच काय माहीत नव्हतं.
आणि ज्यावेळी Lamborghini तिथं शोकेस झाली, ज्यावेळी Lamborghini तिथं इव्हेंटमध्ये दिसली, त्यावेळी लोकांनी विचारलं, की तुम्ही हे सगळं असं का बनवलं? की ट्रॅक्टर बनवले पहिला, मग आता तुम्ही गाड्यांमध्ये शिरायला लागलाय आणि GT नावाची ही तुम्ही जी नवीन गाडी काढलाय, ह्याच्याबद्दल काय? का काढली ही गाडी? मग असं ज्यावेळी त्यांना रिपोर्टर्सनी विचारलं, की तुम्ही ही कंपनी का स्टार्ट केली परत नवीन? तुम्ही नवीन गाडी का काढली? तुम्ही ट्रॅक्टर्सवरती का राहिला नाही? तुम्ही शिफ्ट का झाला गाड्यांवरती? त्यावेळी त्यांना खूप ईझी होतं, की त्यांनी असं सांगू शकले असते, की मला एन्झो फरारीने असं बोलला होता. कारण तिथं जवळ-जवळ असायच्या ना गाड्या. एन्झो फरारी पण तिथंच होते. त्यावेळी त्यांनी असं बोट करून सांगितले असते, की एन्झो फरारी मला असं बोललं होतं म्हणून मी हे केलंय. पण त्यांनी तसं सांगितलं नाही. त्यांनी किती एकदम चांगल्या वेमध्ये एन्झो फरारीला लागल, मनाला लागल अशा पद्धतीने सांगितलं लक्षात घ्यायचं, की तुम्ही फरारी कधी बाय करणार, फरारी कधी विकत घेणार, ज्यावेळी तुमच्याकडं भरपूर पैसा आहे असं तुम्ही दाखवायचं आहे तुम्हाला. ॲक्चुअली पैसा असणारच आहे. त्याशिवाय तुम्ही फरारी बाय करू शकणार नाही. पण तुम्हाला देखावा करायचा आहे, की शो ऑफ करायचा आहे, की माझ्याकडे फरारी आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना, त्यापेक्षा पण जास्त पैसे आहेत माझ्याकडे. नुसतं दाखवण्यासाठी तुम्ही फरारी बाय कराल. पण Lamborghini जर तुम्हाला बाय करायची असेल, तर तुमच्याकडे खरोखर अफाट पैसा असायला पाहिजे. कारण ती जी गाडी त्यांनी बनवली आहे की नाही, ती फरारीसारखी सिमिलर गाडी नव्हती. ती फरारीपेक्षा सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीची स्पोर्ट्स कार, एकदम इफेक्टिव्ह किंवा परफॉर्मन्स ओरिएंटेड गाडी होती. फरारीपेक्षा पण चांगली गाडी त्यांनी लॉन्च केली. त्यामुळं जर तुमच्याकडे भरपूर ती महाग पण होती. फरारीपेक्षा थोडीशी महाग पण होती. त्यामुळं जर तुम्हाला खरोखर तुमच्याकडे पैसा असेल, तरच तुम्ही Lamborghini विकत घेऊ शकता. असं त्यांनी पूर्ण प्रदर्शनमध्ये सांगितलं. जिथं सगळे रिपोर्टर्स होते, जिथं एन्झो फरारी सुद्धा होते आणि भरपूर बाकीच्या गाड्यांच्या कंपनी पण होते. आणि ज्यावेळी त्यांनी असं बोलले, त्यावेळी एन्झो फरारीनी जे त्यांना बोललं होतं ना अगोदर, की "तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस, तू जा ट्रॅक्टर बनव." ह्याचा त्यांनी बदला घेतल्यासारखं झालं. आता इथं हे वर्ड्स बोलायचे नाही त्यावेळी, की त्यांनी बदला घेतला असं तसं वगैरे. पण तिथं फक्त प्रेझेंटेशन देताना असं सांगायचं, की त्यांनी असं प्रदर्शनामध्ये बोलले आणि त्यांनी ही अतिशय फरारीपेक्षा चांगली असलेली गाडी त्यांनी त्यावेळी लॉन्च केली त्या इव्हेंटमध्ये. 19 कधी लॉन्च केली? 1963 ला. आलं का लक्षात? हो, मंथन? हो. मंथन? हाँ हेलो. हां, बोल. येस भाई. ओके. आलं ना लक्षात? येस येस. हां, तर ही त्यांची पहिली गाडी होती Lamborghini GT. आता ह्याच्यानंतर Ferrari, Lamborghini यांच्यामध्ये फार अशी म्हणजे नोकझोक होत होती, की दरवर्षी Ferrari एक नवीन गाडी काढणार, Lamborghini एक नवीन गाडी काढणार. त्यानंतर Lamborghiniचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो ह्याच्यानंतर, ज्यावेळी त्यांनी Lamborghini Miura ही गाडी लॉन्च केली. त्या काळातली Lamborghini Miura ही सगळ्यात भारी गाडी होती. जी Ferrari किंवा बाकीचे Ford वगैरे ह्या सगळ्या गाड्या होत्या. तर 1966 मध्ये म्हणजे 3 वर्षानंतरच त्यांनी Miura ही गाडी लॉन्च केली. आता कुठली सुद्धा अशी कंपनी जी नव्यानं चालू होते, स्पोर्ट्स कार किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, ती 3 वर्षात एवढी हाय परफॉर्मन्स गाडी जी रिअर मिड इंजिन वगैरे असं सगळं होतं. हे त्याची स्पेसिफिकेशन आहेत. काही इंजिनचं म्हणजे ओरिएंटेशन टाइप आहे रिअर मिड इंजिन. तर 3 वर्षात अशा पद्धतीची गाडी लॉन्च करणं त्या काळात शक्य नव्हतं. पण Lamborghini कंपनीने ते शक्य करून दाखवलं. म्हणून Miura ही गाडी त्यांचा टर्निंग पॉइंट हा ठरतो. 1966 मध्ये Miura ही गाडी त्यांनी लॉन्च केली. 2 गाड्यांबद्दल आपल्याला फक्त सांगायचं आहे तिथं. एक होती Lamborghini GT जी त्यांनी स्टार्टिंग केल्यानंतर लॉन्च केली आणि एक होती Lamborghini Miura जी त्यांच्या कंपनीचं एक टर्निंग पॉइंट ठरली होती. त्यानंतर फास्ट हॅलो कुलभूषण, हां, बोल. जरा परत सांगतोस का रे? इथं फोन आला मध्ये जरा डिस्टर्ब झालं. हे ठीक आहे. सांग फक्त Lamborghini Miura. Miura नाही, Miura. ओके, Miura. हां. प्रोनाउन्स करायला लक्षात ठेवा तिथं. तिथं प्रोनाउन्सिएशन चुकायचं नाही. वाटलंस तर आज प्रॅक्टिस करा, काय पण करा. Ferruccio Lamborghini ह्यांचं एक नाव आणि हे एक जे अवघड नाव दिसतंय Miura. हे 2 नावं अजिबात चुकायची नाहीत. आता ज्यावेळी त्यांनी GT गाडी लॉन्च केली, ठीक आहे. Lamborghini नवीन गाडी आली, नवीन कंपनी लॉन्च झाली, सगळं झालं, सगळं ठीक आहे. पण ह्याच्यानंतर काय? ह्याच्यापुढे पण काहीतरी इम्प्रूव्हमेंट पाहिजे ना. जसं त्यांनी ट्रॅक्टर्समध्ये इम्प्रूव्हमेंट केली, तसं त्यांना ह्यात पण काहीतरी करायला पाहिजे होतं. तर मग त्यांनी 3च वर्षात Lamborghini Miura नावाची ही जी नवीन गाडी आहे, ती त्यांनी लॉन्च केली आणि ही जी गाडी होती, ही त्या काळातली फास्टेस्ट कार होती.
फास्टेस्ट कार त्या काळातली 1966 मधली लॅम्बोर्गिनी म्युरा ही फास्टेस्ट कार होती. ना फरारी, ना कुठली BMW, ना कुठली बुगाटी, ना ना कुठलीच नामवंत कंपनी जी आता आपल्याला माहित आहेत. त्या काळात 1966 ला सगळ्यात टॉपला जी होती ती लॅम्बोर्गिनी म्युरा होती. आता असं वाटू शकते की म्युरा ठीक आहे ना, त्यांनी गाडी लॉन्च केली, स्पोर्ट्स कारची कंपनी बनवली नवीन, त्यामुळे साहजिक आहे की त्यांनी नवीन गाडी लॉन्च करणार, नवीन फास्ट गाडी लॉन्च करणार. पण ह्यात एवढं मोठं सांगण्यासारखं काय? जसं की मी मागाशी म्हणलो की 1963 ला ही कंपनी इस्टॅब्लिश झाली जी स्पोर्ट्स कार बनवणार होती, लॅम्बोर्गिनी ऑटोमोबिली. आणि 3च वर्षात त्यांनी अशी गाडी लॉन्च केली जी जगातली सगळ्यात फास्टेस्ट गाडी बनते. हे आतापर्यंत कुठल्या कंपनीला शक्य झालं नव्हतं की 3च वर्षात लगेच, फरारीला सुद्धा नाही, 3च वर्षात त्यांनी एवढी चांगली फास्टेस्ट गाडी त्या काळात लॉन्च केली. त्यामुळे ही गाडी त्यांच्या पूर्ण लॅम्बोर्गिनी कंपनीचं एक टर्निंग पॉईंट होती. इथून पुढच्या ज्या गाड्या लॉन्च झाल्या त्या फास्टेस्ट कारच्या रेकॉर्ड्स मोडत गेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या. त्या खूप फेमस होत गेल्या आणि इथून ॲक्चुअलमध्ये लॅम्बोर्गिनी ॲज अ लक्झरियस कार, ॲज अ स्पोर्ट्स कार आणि खूप नामवंत कंपनी म्हणून इथून त्यांची फेमस व्हायला चालू झाली 66 मधून. तर हे या म्युराची हिस्ट्री आहे. आलं लक्षात? ना बोल की. आलं काय लक्षात म्हणलं? हो, आलं. ठीक आहे. तर इथं म्युराबद्दल आम्ही सांगितलं. सोबत नोट डाउन पण करायला रे. काय काय? तू सांगतोयस तसं मी नोट डाउन पण करून घेते रे म्हटलं. तसं काय असेल तर थांबायला सांग, थांबतो मी, काय विषय नाही एवढं. नोट डाऊन वगैरे करायचं असेल तर नाही, किंवा तू परत. सांगता सांगता मी लिहिते. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. आता ह्यानंतर हं. म्युराचं संपलं की आता इथपर्यंत काय विषय होते आपलं प्रेझेंटेशनचं, की असं वाटतं की आपण काहीतरी स्टोरी सांगायला लावली आणि असं कंपनी ओरिएंटेड किंवा कंपनीची माहिती किंवा त्यांचा सेल्स, त्यांचा रेव्हेन्यू अशा पद्धतीचं काहीच इथपर्यंत दिसत नाही. इथून पुढचा जो पॉईंट येतोय तो येतोय कंपनीचे रेव्हेन्यू, सेल्स ओरिएंटेड. तर हा जो ग्राफ दिसतो इथं आपल्याला, हा ग्राफ आहे लॅम्बोर्गिनी सेल्स इन युनायटेड स्टेट्स 2010 पासून ते 2022 पर्यंतचे. युनायटेड स्टेट्समध्ये लॅम्बोर्गिनी कंपनीचे किती सेल्स झाले हे हा ग्राफ आपल्याला दाखवतोय. 2010 ला हा नंबर होता 290. आता इथं लेफ्ट साईडला जे दिसतंय कार्स म्हणून, हे जे आहे ते गाड्यांचे नंबर आहेत. 290 गाड्या त्यांनी 2010 मध्ये विकले होते. फक्त 290 गाड्या. आजच्या काळात जर बघायला गेलं 290 दिवसाला पण विकते टाटा. तर त्या काळात 2010 ला 290 गाड्या फक्त विकल्या होत्या लॅम्बोर्गिनीनं युनायटेड स्टेट्समध्ये. तेच 2022 ला त्यांचा सेल्स कितीपर्यंत गेला? 3,482 गाड्या. आता दिसताना हा नंबर हजारात आहे. फक्त 3,482 गाड्या आपल्याला वाटू शकते. पण लॅम्बोर्गिनी कंपनीच्या ज्या गाड्या आहेत त्यांची जर किमती आपण बघायला गेलो, त्यात जवळपास आपल्या इंडियन जेवढ्या पण कंपन्या आहेत त्यांच्या जवळपास 10-10, 15-15 गाड्या येऊ शकतात. त्यामुळं ती म्हणजे एक वेगळा बेंचमार्क आहे त्या कंपनीचा. एक वेगळं स्टँडर्ड आहे. त्यामुळं त्या कंपनीच्या गाड्या खूप महाग होत्या. सो हा जो नंबर आहे 3,482 हा सुद्धा खूप मोठा नंबर आहे. त्यातून सुद्धा त्या कंपनीनं खूप चांगलं रेव्हेन्यू जनरेट करू शकते. सो हा ग्राफ आपल्याला काय दाखवतोय की 2010 पासून 2022 पर्यंत त्यांची जी ट्रेंड लाईन आहे ती कंटिन्युअस अपवर्ड्सच आहे. इथं सुद्धा डाऊनफॉल नाही आहे. फक्त 2020 मध्ये ज्यावेळी पॅन्डेमिक होतं, ज्यावेळी कोविड होतं, त्यावेळी तेवढं फक्त त्यांचा थोडासा लॉस झाला. थोड्याशा गाड्या कमी विकल्या गेल्या. बाकी कंप्लीटली त्यांची जी ग्रोथ आहे ती वाढतच गेलेली आहे. खूप सुद्धा कमी झालेलं नाहीये. हा फक्त ग्राफ एवढंच दाखवते की 2010 पासून 2022 पर्यंत किती गाड्या त्यांनी युनायटेड स्टेट्समध्ये सेल केल्या. फक्त सांगताना लक्षात ठेवायचं, हे जे नंबर दिसत आहेत हे गाड्यांचे नंबर आहेत. 290 गाड्या, 340 गाड्या. इथं हजारात पण नाही आहे, म्हणजे 290 हजार वगैरे असं काही सुद्धा नाही आहे. कम्प्लिटली सिंगल हे म्हणजे जे आहेत तेच नंबर आहे. त्याच्या पुढं जसं आपण ग्राफमध्ये म्हणतो युनिट असतात मिलियन किंवा बिलियनमध्ये, तसं काही नाही आहे इथं. डायरेक्टली नंबर्स आहेत. त्यानंतर येते नेक्स्ट ग्राफ जो आहे रेव्हेन्यू इन मिलियन युरोज. आता जर आपण क्रोमवरती गेलो आणि सर्च केलं की 1 युरो इज इक्वल टू किती असतात? 1 युरो इन इंडियन रुपीज 88.76 इंडियन रुपीज. 1 युरो म्हणजे 88.76 रुपीज. आणि 1 मिलियन म्हणजे किती? कुणाला माहित आहे काय? 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. लाख. ओके. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. लक्षात ठेवा, विसरायचं नाही अजिबात. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आता 1 युरो म्हणजे
88.76 रुपये, 88 रुपये धरा. 1 युरोची किंमत 88 रुपये आहे. आणि जर आपण इथं ग्राफ बघितला तर किती मिलियन युरोज आपल्याला लक्षात येते. 2017ला 58 मिलियन युरोज एवढी त्यांची सेल होती. मग तुम्ही अंदाज लावू शकताय की त्यांची सेल किती झाली असेल. 2017 मध्ये त्यांच्या जर गाड्या भेटल्या किती विकल्या होत्या. फक्त युनायटेड स्टेट्समध्ये त्यांनी 1095 गाड्या विकल्या होत्या 2017ला. फक्त युनायटेड स्टेट्स आहे, ओव्हरऑल वर्ल्ड वाईड नाही. आणि 2017ला त्यांचा रेव्हेन्यू किती होता, 58 मिलियन युरोज. मग तुम्ही कॅल्क्युलेटर, आता मी काय ओपन करून दाखवत नाही, तुम्ही स्वतःच बघा मीटिंग संपल्यानंतर की 58 मिलियन युरोज म्हणजे किती रुपये असू शकतात. आणि 2023 मध्ये त्यांचा जो आकडा होता तो गेला 723 मिलियन युरोज. मग हा ग्रोथ तुम्ही लक्षात घ्या किती मोठा आहे. फक्त 6 वर्षात डबल डिजिट पासून ते 3 डिजिट मिलियन युरोज मध्ये त्यांनी गेलेले आहेत. आणि जरा कमी त्यांनी 1000 मिलियनला पोहोचलेच असणार आहेत 2024 मध्ये. 723 नंतर जास्त काय टाइम लागणार नाही त्यांना. 300 मिलियन युरोज क्रॉस करायला किती वेळ लागणार आहे. सो ही त्यांची ग्रोथ लाईन दाखवते की त्यांचा रेव्हेन्यू किती त्यांनी जनरेट केला होता. पहिला ग्राफ दाखवते त्यांचा सेल्स किती होता फक्त युनायटेड स्टेट्स मधला. दुसरा ग्राफ दाखवते की त्यांचा रेव्हेन्यू किती होता इन मिलियन युरोज. आता इथं त्यांनी विचारतील की युनायटेड स्टेट्स का घेतलं तुम्ही, इंडिया का घेतलं नाही, बाकीचे दुसऱ्या कंट्रीज का घेतलं नाही. तर जी लॅम्बोर्गिनी कंपनीची जी फेमस सी आहे किंवा त्याचं ट्रेंड आहे ते युनायटेड स्टेट्समध्ये जास्त आहे. त्या ज्या गाड्या आहेत त्या इंडियन मार्केटमध्ये एवढ्या चालत नाही. कारण गाड्यांचा जो ग्राउंड क्लिअरन्स असतो, आता तुम्ही जर इथं बघितलं कुठली सुद्धा गाडी आपल्या पीपीटी मध्येच आहे, मिवरा जी आहे, ही ही जी गाडी आहे का नाही, याचा जो ग्राउंड क्लिअरन्स असतो हा एकदम कमी असतोय. इथं तुम्हाला आहे, हां, इथं तुम्हाला दिसते गाडीच्या खालची जी जागा आहे की नाही ती खूप कमी आहे. आणि आपल्याकडचे स्पीड ब्रेकर आपल्याला माहिती आहेत कसले असतात. त्यामुळे ह्या गाड्या आपल्याकडे चालत नाही. त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये त्यांचा एवढा सेल नाही. इंडियन मार्केटमधला सेल्स पण इन्क्रीजिंग रेटमध्येच आहे. पण खूप कमी गाड्या त्यांनी इकडे विकतात. त्यामुळं तो आपण ग्राफ इथे दाखवलेला नाहीये. म्हणजे त्याचा ग्राफच बनत नाही चांगल्या पद्धतीने. त्यामुळे मी दाखवलं नाही. तिथं जर विचारलं तर सांगा की युनायटेड स्टेट्स मध्ये त्यांच्या सगळ्यात जास्त गाड्या ह्या विकल्या जातात. त्यामुळे तिथला ग्राफ आपण घेतलेला आहे. बाकीच्या देशामध्ये खूप कमी गाड्या विकल्या जातात. युनायटेड स्टेट्समध्ये जास्त विकल्या जातात. आणि हा रेव्हेन्यूचा ग्राफ. आता त्यानंतर आपण येते शेवटच्या स्लाइडकडं, जी आहे त्यांचं मिशन आणि व्हिजन. मिशन काय आहे? टर्निंग आवर विजनरी आयडियाज इंटू स्टनिंग क्रिएशन्स. याचा काय अर्थ आहे? सिंपल अर्थ आहे. मिशन काय आहे? त्यांचं जे विजनरी आयडियाज आहेत, जे त्यांच्या डोक्यात विचार आहेत, ते ॲक्चुअलमध्ये त्यांना अंमलात आणण्याचं त्यांचं मिशन आहे. आता एखाद्या समजा की एखादी गाडीचं त्यांच्या डोक्यात विचार आला, तर ती गाडी खरोखरमध्ये त्यांना आणायचीच आहे. हे त्यांचं मिशन आहे. मग तो विचार त्यांना कधी पण येऊ दे. असं नाही की फॉर लॅम्बोर्गिनीच यायला पाहिजे. लॅम्बोर्गिनी कंपनीतले जे डिझायनर असू शकतात किंवा जे ॲक्चुअलमध्ये गाड्यांची नवीन आयडिया बनवतात, तर त्यांनी असा विचार करायचा आहे की ती गाडी खरोखरमध्ये नुसता व्हिजन नाही, नुसता डोक्यात त्यांची इमॅजिनेशन नसली पाहिजे. ती गाडी खरोखर कशी आणता येईल? अशा प्रकारच्या गाड्या खरोखरमध्ये कशा बनवता येईल? तर ह्याच्यावरती सुद्धा त्यांना वर्क करायचं आहे. सो हे त्यांचं सगळ्यात मेन मिशन आहे. टर्निंग अवर व्हिजनरी आयडियाज म्हणजे त्यांच्या डोक्यातले जे आयडियाज आहेत इंटू स्टनिंग क्रिएशन्स. म्हणजे एकदम स्टनिंग क्रिएशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये की एकदम खतरनाक गाड्या खतरनाक गोष्टींमध्ये त्यांना ते कन्वर्ट करायचे आहेत. जसं की आपण मराठीत सांगायला लागलोय, असे शब्द वापरू नका तिथं. बट इन स्टनिंग क्रिएशन्स म्हणजे चांगल्या पद्धतीचं क्रिएटिव्ह वेमध्ये त्यांना ते आणायचं आहे. नुसता आयडिया नाही ठेवायच्या डोक्यामध्ये, ते त्यांना खरोखरमध्ये आणून दाखवायचं आहे. आणि व्हिजन काय? बीइंग द लीडर ऑफ द अनएक्सपेक्टेड. Lamborghini rewrites the rules every single time, living for a extraordinary, unconventional and out of the box. सो बिईंग लीडर ऑफ द अनएक्सपेक्टेड म्हणजे काय? त्यांना अशा गोष्टी दाखवायच्या ज्या लोकांना एक्सपेक्ट पण नसणार आहेत. ज्यावेळी त्यांनी पहिली गाडी लॉन्च केली, त्यावेळी कोणाला एक्सपेक्टेड पण नव्हतं की लॉन्च इव्हेंटमध्ये किंवा गाड्यांच्या प्रदर्शनामध्ये Lamborghini नावाची कंपनी येऊ शकते. बट ती कंपनी आली आणि त्या काळात त्या वर्षातली ती सगळ्यात भारी गाडी त्यांनी लॉन्च केली होती. सो त्यांना हेच हेच त्यांचे मेन व्हिजन आहे की प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी असं लोकांना द्यायचं आहे की जे अनएक्सपेक्टेड असावं. लोकांनी अपेक्षा पण नाही केली पाहिजे. त्याच्या लोकांच्या अपेक्षापेक्षा पण भारी काहीतरी त्यांना आणून दाखवायचं. सो हे त्यांचं मेन व्हिजन होतं. इथं मिशनने व्हिजन सांगितलं. त्याच्यानंतर आपली पीपीटी एंड होते. त्याच्यानंतर पुढची एक स्लाइड ऍड करणार आहे मी, थँक्यू वाली. ते टाकलं की पीपीटी संपली. आता इथं कुणाला काही अडचण आहे का सांगा प्रेझेंटेशन मध्ये. नाही. आता लास्ट टाइमच्या चुका झाल्या त्या आम्ही चुकांवरती थोडंसं आता डिस्कस करूया आपण की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण खूप कमी बोललो.
ठीक आहे, सगळेजणच इन्क्लुडिंग मी सुद्धा खूप कमी बोललो. जे मी एक्सपेक्ट केलं होतं माझ्याकडून, की ठीक आहे मला ह्या-ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. तेवढं मी सांगू शकलो नाही किंवा मला तेवढं जमलं नाही. सो त्याच्यावरती आपण काम करायचं आहे, की आपल्याला कसं जास्तीत जास्त माहिती सांगता येईल. त्यासाठी मग काय करता येईल ते आता आपल्यालाच माहीत असते. सो तुम्हाला बघा कशा पद्धतीने माहिती लक्षात ठेवता येईल, कशा पद्धतीने तुम्हाला सांगता येईल. तर मी माझी एक मैत्रीण सांगतो, की मी कशी प्रॅक्टिस करतोय. तर मी असं समजतोय, की माझ्या पुढे पूर्ण क्लास बसलेलीच आहे आणि मी त्यांना समजवतोय. असं सांगूनच बडबडत, बडबडत, स्वतःला सांगत, स्वतःला समजवत, पुढच्याला पण समजवलं. असं इमॅजिन करत मी प्रॅक्टिस करतोय. ही माझं मेथड आहे. तुमची मेथड कशी आहे ती बघा. तुम्हाला कसं लक्षात राहते, तुम्ही कसं अशा गोष्टी लक्षात ठेवू शकता, त्याच्यावरती काम करा आणि त्याप्रमाणे करायला बघा. दुसरी चूक जी माझ्याकडनं झाली होती, की ह्यात जे मी ॲनिमेशन्स वगैरे टाकतोय, जे पुढं-मागं होताना दिसतात आपल्याला गोष्टी, ते मी सांगितलेलं, की एका चार्टवरती सगळ्यांना माहीतच आहे, की पहिला पूर्ण चार्ट आणा मग एक्सप्लेन करा आणि मॅडमच बोलल्या, की तसं आणायचं नाही. तुम्ही जर यूज करताय वेगवेगळे इफेक्ट्स, वेगवेगळे ॲनिमेशन्स, तर ते तुम्हाला वापरता पण आले पाहिजेत. त्यामुळं मी ह्या पी-पी-टीमध्ये जास्त काय ॲड केलं नाही, कारण आपण कोणच एकत्र नाही आता. सोमवार गेला, मंगळवार गेला, आपल्याला कुणालाच समोरासमोर भेटून पी बद्दल डिस्कस करता आलं नाही. मी पण दुसरीकडे आहे, तुम्ही सगळे वेगवेगळीकडे आहे. त्यामुळे मी जास्त ॲनिमेशन्स टाकले नाहीत. सिंपल, सिंपल ॲनिमेशन टाकलेत. त्यामुळे ह्यात काय एवढं कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे. कुठल्या सुद्धा गोष्टीमध्ये. फक्त उद्या एकदा सगळ्यांना सकाळी ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी प्रेझेंटेशनच्या आधी, लेक्चरच्या आधी तुम्हाला एकदा पी दाखवतो. एकदा तुम्ही सगळेजण वर्किंग करून बघणार असाल ते पण बघा. ऑपरेट करून बघणार असाल ते पण बघा. ही एक दुसरी चूक होती. अजून कुणाला काय वाटतंय? कुणाला त्यात काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा काय चुकतंय आपलं? मी काय म्हणते कुलभूषण, हं. आपण सगळेजण 7 जण बसून एकदा अ, बसून म्हणजे करूया डिस्कस आणि होय, ह्यावेळी सगळ्यांच्या तेच तोंडून बोलून घ्यायचं. हां. म्हणून तर मी म्हणजे स्टार्टिंगला तू सगळ्यांकडून म्हणलीस की ते नाही प्रत्येक स्लाइड एक्सप्लेन करून घ्यायची, की बाबा हे हां. असं आहे, असं आहे, असं आहे. तिथं हं. जाऊन कसं लास्ट टाइम झालेलं, सगळं येत होतं आपल्याला पण बोलता आलं नाही. बोलता आलं नाही. हां. तेच मेन विषय आहे, की हे बघा हां. तेच मागच्या वेळी जे विषय झालं की झालता. नाही त्याच्यावरनं कमी मानायचं काही सुद्धा काम नाही आहे. कोण सुद्धा कमी मानून घ्यायचं नाही, की मॅडम आपल्याला असं बोलल्या. कारण एक लक्षात घ्या, की आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्याला तिथं मांडता आलं नाही. नाहीतर आपल्याला तशी फुल नॉलेज होती. आपण फुल अभ्यास करून गेलो होतो आपल्या पी त्यामुळं त्यात काय असं वाईट वाटून घ्यायचं काम नाहीये. एक नव्या ऊर्जेनं म्हणतो मी किंवा नवीन एनर्जी थ्रू आपण ह्या पी-पी-टीवर काम करूया आणि जास्तीत जास्त माहिती सांगायचा प्रयत्न करूया. जसं की सपना म्हणली, आपल्याला प्रत्येक जणांकडून एक्सप्लेन करून घ्यायला पाहिजे होतं किंवा तशी प्रॅक्टिस घ्यायची होती. पण अडचणी खूप आहेत. पोरी ह्याला व्हॉलंटिअरशिपला गेल्या आहेत. मी नाही आहे सांगलीत अवेलेबल. मी पुण्यात आहे त्यामुळं. सो त्या सगळ्या गोष्टी जमल्या नाहीत. नेक्स्ट पी-पी-टीपासून आपण ते नक्की करूया. ह्यावेळी ॲक्चुअलमध्ये ते करायचं होतं मला, की सोमवार, मंगळवार 2 दिवस 2 मीटिंग घ्यायच्या होत्या. 2 वेळा कॉलेजमध्ये पण एक्सप्लेन करायचं. म्हणजे आपल्या टोटल 4 डिस्कशन झाल्या असत्या. 4 डिस्कशनमध्ये एवढं प्रॅक्टिस झाली असती, की आपण तिथं वाट लावलो असतो सगळ्यांची. बट ठीक आहे. यावेळी जमलं नाही. नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया. आणखी काय कुणाला सजेस्ट करायचं आहे? ऋषिकेश, मंथन, शुभम. नाही नाही, एक नंबर पीपीटी झाल्या. हं. मी त्यातल्या सोपं पीपीटी ट्राय एक नंबर होते रे. आपण एक हां. नंबर देत नाही. होय, पीपीटी खरं सोड. मध्ये आपण मार्क खातच नाही. मॅडम तेच म्हणल्या. कारण कुलभूषण आहे. असं काही नाही आहे. अरे नॉलेज आहे ना म्हणून म्हटलं. आता हे जर तू आम्हाला दिलं असतंस तर आम्ही केलं असतं व्हय असं भारी. अजिबात नाही. ठीक आहे, मी स्टार्टिंगला म्हणलोय पी-पी-टीची चिंता करूच नका. मी बनवतो पी-पी-टी. त्याचं काही काम नाही आहे. फक्त ते नॉलेज जे आहे की त्यातलं, ते लक्षात ठेवायचं काम करा आणि ते कसं इफेक्टिव्ह सांगता येईल, त्याच्यावरती वर्क करा. पी-पी-टी तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणतो मी तर. पी बनवायला लागणारच तुम्हाला. एवढे 6 प्रेझेंटेशन 6ही पी-पी-टी मी बनवतो. त्याचा काही विषय नाही. फक्त तिथे जेव्हा आपण परफॉर्मन्स ॲक्चुअलमध्ये देत असतोय, तेव्हा आपला परफॉर्मन्स चांगला दिला पाहिजे फक्त. आणि मी म्हणजे क्लिअरली सांगतोय, की मला तिथं जास्त बोलायला लावणार नाही आहेत मॅडम. कारण मागच्या वेळी आपण बघितलं, की मॅडम बाकीच्यांना खूप बोलायला लावणार. मॅडमांना माहीत आहे, की मी पी-पी-टी बनवली आहे. ठीक आहे. जसं की मॅडमांनी मागच्या लास्ट टाईमला बोललं. मॅडमांना हे पण माहीत आहे, की आपण मीटिंग वगैरे घेतोय. सो एक लक्षात घ्या, की तिथं प्रत्येकजण अशा प्रकारे प्रिपेअर व्हा, की पूर्ण पी-पी-टी तुम्हालाच द्यायची. कोण सुद्धा असू दे, ऋषिकेश असू दे, सपना असू दे, मंथन असू दे, शुभम असू दे किंवा वैष्णवी, श्रेया कोण कोण पण असू दे. तुम्ही सगळेजण फक्त असं प्रिपेअर करा, की पूर्ण स्टार्ट टू एंड पी-पी-टी मलाच द्यायची आहे. आजची पी-पी-टी मलाच द्यायची आहे.
सर भाई ती तुम्हाला सगळं मला एकट्यालाच द्यायला लागणार आहे रे परत उद्या. हा तसंच प्रॅक्टिस करायची. तुला सांगू नाही का नाही मंथन, स्टार्टिंग नाही ती तुझ्यापासून नव्ह होणार आहे 100%. ती नव्ह ती नव्ह ती तुम्हाला थोडं थोडं देतील रे, मला ऑफिशियली पूर्ण द्यायला लावले. होय. आता तू मागच्या पीपीटीला तू अब्सेंट होतास त्यामुळे ती आता शिक्षा तुला मिळणारच आता काय करायला. ते नव्ह शुभम पण अब्सेंट होता. त्यांना शुभमला एवढे शुभमला उम्मू दिल्यात, मला पुम्मू दिल्यात. चालत होतं काय. फक्त शुभ्या काय रे कडू हसतोय कडू. बाकीच काय विषय नाही. फक्त ते एवढं डोक्यात लक्षात ठेवा, की आणि एक लक्षात ठेवायचं, की तिथं पुढे गेला का तुम्ही, की असं समजायचं नाही, की मला काहीच येत नाही. जेवढी खाली बसलीत की नाही, त्यांना पण काय येतच नाही. कुणालाच काय येत नाही. मला पण काय येत नाही. जेव्हा आपण पुढे जातोय की नाही, तेव्हा फक्त एक एवढं लक्षात ठेवायचं, की ह्या सगळ्यांना काय येत नाही आणि मी जे सांगालोय, ही माहिती मला आहे आणि मी परफेक्ट सांगणार आहे. एवढं डोक्यात क्लिअर असलं की नाही, आपोआप तुम्ही जी माहिती सांगणार आहे, ती आपोआप तुमच्या तोंडातून बाहेर पडते. आपोआप प्रेझेंटेशन चांगलं होते. तिथून घाबरण्याचं मेन परत रिझन हेच असते, की परत ना ऐकून घेत्या. घेतात सोड मॅडम. घेतात घेतात. काय सांगतीस? होय. काय